विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशभरात गेल्या 24 तासात 44,739 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 93.52% झालं आहे. या कालावधीत देशात कोविड-19मुळे 474 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकंदर संख्या 1,30,993 झाली. मृत्यूदर 1.47% गेला. बडोदा इथं आज पहाटे 3 वाजता झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेची कमकुवत आर्थिक परिस्थिती लक्षात घेत बँकेवर 30 दिवसांचं अधिस्थगन जाहीर केलं आहे. त्यामुळे ठेवीदारांचं व्याज सुरक्षित राहील. गेल्या 3 वर्षांपासून बँकेची सातत्यानं होणारी आर्थिक घट आणि नुकसान लक्षात घेत आरबीआयनं या अधिस्थगन काळात कॅनरा बँकेचे माजी कार्यकारी अध्यक्ष TN मनोहरन यांची बँकेच्या प्रशासकपदी नेमणूक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीबद्दलच्या त्यांच्या दृढ प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्याच्या हेतूनं समुद्र आणि नदी किनाऱ्यांवर छठपूजा करण्यास मुंबई महानगरपालिकेनं परवानगी न देण्याचं ठरवलं आहे. 20 नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून नदी किनारी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी मुंबई पोलीस दक्ष राहणार आहेत. कोरोना संसर्गामुळे पुढच्या वर्षी होणारी 17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघानं रद्द केली असून 2022मध्ये होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद भारताला दिलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून